सत्वगुणाच्या ठिकाणी माझ्या मनात ऊर्ध्वगतीला नेण्याची क्षमता असते, रजाच्या ठिकाणी नाही आणि तमाच्या ठिकाणी नाही. रजोगुणाचं कसं आहे, आपण वर चढून आलो, मी या खोलीतून त्या खोलीत गेलो, त्या खोलीतून त्या खोलीत गेलो, पलीकडच्या मजल्यावर गेलो, पण मी मजला सोडत नाही, हे रजोगुण आहे. आणि खाली उतरणे म्हणजे तमोगुण आहे, आणि वर चढणे म्हणजे सत्वगुण आहे. आता मला सांगा, चढायला जास्ती ताकद लागते की नाही की नाही? पण सत्वगुण ज्याच्या ठिकाणी आहे तो लहान मुलासारखा असतो. मुलं कशी दणादण चढत जातात. मग लहान कोण तो वर चढू जाऊ शकतोय, तो सत्वगुण आहे. लहान मुलगा लवकर चढू शकतो. मोठा वाढल्यानंतर होतं काय, अहंकार वाढतो. लहान मुलाच्या ठिकाणी अहंकार कमी असतो, म्हणून त्याच्या ठिकाणी सत्वगुण असतो, म्हणून त्याची ऊर्ध्वगती पटापट होऊ शकते. आणि ऊर्ध्वगती होते याचं दुसरं एक कारण, बुद्धी स्वच्छ असते. बुद्धी सतेज पाहिजे. बुद्धी सतेज पाहिजे या शब्दाचा अर्थ काय आहे की तुम्ही खूप चालाख पाहिजे असं नाहीये. म्हणजे तो बुद्धीच्या सतेजपणाचा एक गुणधर्म आहे. 7 रंग आहेत नाही का, एक रंग त्यातला आहे, उरलेले नाही. सतेज पाहिजे. सात्विक ज्या ठिकाणी असते बुद्धी, त्या ठिकाणी त्याची ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त असते. म्हणजे आता माऊली सांगतायत आणि ते तुम्ही पटापट ऐकताय, ऐकून काही कळलं नाही, माऊलीने सांगितलं ना, मला कळेल केव्हा तरी, पण माझ्या आत जाऊन बसतं, मला समजेल केव्हा तरी. आता नाही समजलं हरकत नाही, आत जाऊन बसतंय माझ्या. हे खूप महत्वाचं आहे. हे आत जाऊन बसणं जे आहे ना, हे सत्वप्रधानतेमुळे घडतं. आणि म्हणून श्रीधर स्वामी इथे होते. ते श्रीधर स्वामी होण्याच्या आधी फक्त श्रीधर ह्याच नावाने प्रसिद्ध होते. श्रीधर बुवा म्हणायचे त्यांना. 1927 साली ते गडावर आले, सज्जनगडावर. आणि त्यावेळेस हे काहीच नव्हतं, पायवाट होती फक्त वरती यायची. आणि पायवाटीने लोक वर यायचे. वर येणाऱ्या लोकांची सेवा करायचे समर्थ म्हणून. म्हणजे माझ्या समोर जे उभे आहेत ते समर्थ आहेत, हे यात्रेकरू नव्हेत. हे इथे कोण काय बोलतंय, इथले सेवेकरी किंवा खालून येणारे वर यात्रेकरू कोणीही असू दे, जो गडावर आला तो माझ्यासाठी समर्थच आहे. आणि अशा पद्धतीने ते सेवा करत असत. केवळ 3 वर्ष लागली त्यांना. 3 वर्षात स्वामींचा साक्षात्कार झाला, समर्थांचा. समर्थ प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांना भगवान ही पदवी दिली. आणि मग पुढचं सगळं चरित्र आहे. पण खरं सांगू का, 3 वर्षामध्ये हा कालावधी किती, 365 गुणिले 3. पण डोंगर सगळ्यांना एकसारखाच आहे बरं. डोंगर कमी जास्त नाही कोणाचा आहे. आपल्यात क्षमता नसेल तर आपण एसटीचा मार्ग घेऊन सावकाश गोल वळण घेत 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 जातो. पण ज्याच्यात क्षमता आहे तो सरळ उभा कडा चढत जातो. त्याला वेळ थोडा लागतो. स्वामींनी ते केलं. ते उभा कडा चढत गेले म्हणून लगेच पोचले 3 वर्षाच्या कालावधीत. त्यांच्या शेवटची 5-6 महिने असं होतं की त्यांचं जेवण बंद केलेलं होतं, त्यांना अन्न नव्हतं. मग ती इथले असणाऱ्या बाजूची बेरी, कुठे काणे कणेरी, पाला, हे खाऊन दिवस काढले स्वामींनी. किती अवघड आहे. आपल्याला एकादशी करायची म्हटली तरी अवघड आहे, म्हणजे खाऊन. स्वामींना अन्नच नाही, त्यांची नित्य एकादशी. पण एकच ध्यास होता. ह्याचं कारण, एक ध्यास समर्थ, आपले गुरु जे प्रत्येकाचे त्यांच्यासाठी समर्थ, एकच ध्यास. आणि तो ध्यास एवढा पक्का झाला की मला माझ्या देहाचं भान सुटतं. तो जो ध्यास असतो त्याने माझी देहबुद्धी क्षीण होते. त्याने जसं सांगितलं, प्राण बाहेर गेल्यानंतर देह खालीच आहे. आणि तो अनुभव येतो की मी बाजूला आहे आणि देह बाजूला आहे. पण हे केव्हा, मला माझ्या देहावरच प्रेम कमी होत जातं. आणि ते व्हायला सुरुवात होते कुठे, सत्संगातून होते. आपण सुरुवात केली ह्या सज्जनगडावर किंवा तीर्थक्षेत्र, सज्जनगड इथे आपण सज्जनगड करू, तीर्थक्षेत्रावर जाणे, तिथे सज्जन संघामध्ये बसणे. कारण ह्याला बंबार्डमेंट लागते. माझं नाव योगेश, लांबून कुठूनही हाक मारली योगेश म्हणून की मी लगेच म्हणून बघणार की नाही. प्रत्येक जण बघतो. का?
मी जेव्हा पाळण्यात होतो, बारसं झालं, तेव्हा मला बंबाड केलं, योगेश योगेश योगेश. ते इतकं बंबाड झालं की मी पक्क धरलं, हे माझं नाव. ते आता माझ्या आत रक्तात गेलं. झोपेत हाक मारली तरी उठतो की नाही आपण? असं होतं का झोपेत हाक मारली आता मी लक्ष देणार नाही, असं होत नाही. मी चिकटून घेतलंय. माझं योगेश नाम जाऊन सद्गुरूंनी दिलेलं नाम जेव्हा मला असं चिकटेल, तेव्हा माझी देहबुद्धी क्षीण होऊन जाते. तिथपर्यंत जायचंय. पण आपण सगळे त्याच पथात आहोत. तुम्ही काय, मी काय, आपण सगळे त्याच मार्गावरचे आहोत. तेव्हा प्रार्थना करू समर्थांना, स्वामींना, की ज्या तळमळीने स्वामींनी ते साध्य केलं, आमच्यात नाही तेवढी तळमळ. आम्ही नाही उभा कडा चढू शकत, पण बस तर मिळू द्या, त्याने तर येऊ द्या आम्हाला तिथपर्यंत. ही प्रार्थना करूया, म्हणजे आपण निश्चित पोचू. आणि महाराजांनी सांगितलं तसं, गाडी आहे ना ती उताराला सोडली, उतारापर्यंत नेणं, एकदा सोडली की बस आपण सुटलेली गाडी आहोत. जाऊ केव्हा तरी, सावकाश जाऊ, पण जाऊ. तसं प्रार्थना करू आणि महाराजांनाही सांगू. जय जय.